अयो हा काय करतो रे त्या शिवप्पा? अरे ये शिवप्पा, अरे ये, अरे ही जागा नारोबाची आहे रे. तू काय करतो रे इथे नारोबाच्या जमिनीवर? म्हणतो मी हे हडपायचे आहे की काय रे तुला ही जमीन? या गोष्टी मी नाही करत दामुशेठ, कदाचित तुम्ही करत असाल म्हणून तुम्हाला सगळीकडे हेच दिसतंय. काय रे तुझी ही वणवण रे म्हणतो मी. अरे ये तू ये की रे मालकांना शरण. भलं होईल की रे तुझं आणि तुझ्या लेकीचं म्हणतो मी. संयमाची कसोटी बघू नका दामुशेठ. माणसाचं पशु होणं सोपं असतं, संयम राखणं अवघड. अरे तिनू कुठे आहे रे? तिनून घेतलं की रे हे काम? कुठे आहे रे तो? म्हणजे तो वैद्यभुवांकडे गेलाय की वर? तुम्हाला कसं ठाऊक? दिनू शास्त्री बुवांकडे गेला. ते अयो किती ऊन आहे रे इकडे म्हणतो मी. ते आम्हाला असं वाटलंय की त्याला भुवळ आली असेल म्हणून जरा अंदाज चुकला रे. अंदाज चुकलाच तुमचा दामुशेठ. कोणीतरी सोमनाथला दगड मारला. सोमनाथला घेऊन नरोबा आणि दिनू शास्त्री बुवांकडे गेले. सोमनाथचा लागला काय रे दगड? नियम चुकलाच की रे दामुशेठ. नेम कोण्या दुसऱ्यावर होता का? अरे मला काय रे माहिती शिवप्पा, माझा काय रे संबंध? त्या दिनू ऐवजी सोमनाथला लागला काय रे दगड? मूर्ख मूर्ख मूर्ख. सोमनाथ सोमनाथ म्हणजे त्या गंगीचा नवरा. कुडी का असे ना त्या हळदी कुंकवात एक कमी झाली की रे सवाशीण. गंगी नाहीतर बाईचा कुणीतरी अडलंच की रे. आता जाऊन त्या विसोबा शास्त्रींना जागे करायला हवे आणि गंगीला अडवायला पाठवायला हवे. हो पण तुम्हीच या घराच्या कर्त्या आहात. यांच्या लहानपणापासून या घराचा डोलारा सांभाळताय. आणि तुमचं हे कर्तृत्व तुम्ही विधवा आहात म्हणून उणवतं का? तुमचा मान तर तुम्हाला मिळायला हवाच, पण समारंभाचा आनंद तुम्ही लुटायला हवा. हक्क आहे तो तुमचा. आणि कुणीही तुमच्याकडे पाहतं ते तुमचा आधार वाटतो म्हणून पाहतं ना. त्यावेळी कोणती रीत आडवी येते का? नाही. अहो आपल्या घरातल्या आदिशक्ती आहात तुम्ही. मी आणि मग सखू तुमच्या आधाराने मोठ्या होत. आणि ना मी आता तुमचं काहीही ऐकणार नाही. मला तुम्ही तिथे असायला हवे आणि चांगलं लुगडं नेसून असायला हवं. अगं सखूला लुगडं नेसव, हौस मौस करण्याचे तिचे दिवस आहेत. हो तिला सजवणारच आहे मी, पण आधी तुम्ही नेसून तयार व्हा आणि मग मी नेसते सखूला तयार करायला घेते. घ्या बघू. आज तुमचे लाड करणार आहे मी. आणि तुम्हाला सांगू का, हो अगदी लहान वयात तुम्ही सासरी आलात आणि केस पिकेपर्यंत राबलात या घरासाठी. आता या घरातल्या कणाकणाला तुमची सवय झाली. हे सासर राहिलंच नाहीये तुमचं, हेच माहेरही झालंय. आणि आता माहेर वाशेल म्हणून हे लुगडं नेसा. आई झालीस ग माझी तू.
थांब 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 लग्न समारंभाला चालल्यासारखी कुठे निघालीस? अहो सकूच्या आईने बोलवलंय हळदी कुंकवाला म्हणून रावळात चाललीये. बरे झाले दामू शेठने मला वेळीच सांगितले ते. अशा वेळी आपले माणूस जवळ यावे भाऊ. हा ऐक ते राहुल हळदी कुंकू जरा डोक्यातून काढून टाक. अहो पण का आम्हा बायकांना रोज रोज असं थोडी ना मिळतं. मग जा खुशाल. तुझं कुंकू रक्तबंबाळ होऊन पडलंय. तुझ्या नवऱ्याच्या डोक्याला मोठी खोक पडली आहे. कुणीतरी दगड मारलाय त्याला. शिव 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 शिव. अरे माझ्या कर्म कुठे कुठे माझ्या कर्मारी. चल चल दाखवतो तुला. चल 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 चल. काय ग एवढं सांगून बी चालली आहेस? हा मी काय म्हणते काय बी बोलू नकस आणि कुठे बी जाऊ नकस. जास्त हुशारी केलीस ना तर तंगड मोडून ठेवेन. लई चांगली माणसं आहेत होती आणि सुवासिनीनं कुकवाला नाही म्हणायचं नसतंय ना. बस रे बस म्हणताय ना. जायला दे ती. बस रे बस. जायला निघाली या. अगं हे मंदारे त्या मालकांना कळलं ना तुझ्या कपाळवरचं कुंकुमी राहणार नाही. याचा विचार तरी कर. जायला निघाली आहे.